मॅडम नमस्कार, आपलं नाव, आपण कोणत्या प्रभागातून उभे आहात? जय महाराष्ट्र. मी दीपाली दीपक नारकर, प्रभाग क्रमांक अ मधून उभी आहे. मॅडम, आज महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत? महिलांच्या ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येक घराघरापर्यंत गरज बाईपर्यंत पोहोचल्या पाहिजे, याच माझे प्रयत्न आहे. सर नमस्कार, आपलं नाव? माझं नाव दीपक सीताराम नारकर. तुम्ही राजकारणामध्ये तुमचा परिवार केव्हापासून सक्रिय आहे? मॅडम, गेली 22 वर्ष मी इथं सातत्याने राजकारणामध्ये आहे. अनेक लोकांमध्ये अडीअडचणीमध्ये मी रात्री अपरात्री धावून जातो. त्यामुळे कुठेतरी पक्षाने माझा विचार केला आणि मला ही सीट दिलेली आहे. आणि खरोखरच ही सीट मी मनापासून लढत आहे आणि त्यावर मला लोकांचा चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. आणि ही सीट आपण 100% जिंकून देणार. विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय? गेली 35 वर्ष इथे आपण बघतोय, इथे जो ढोबळ कारभार चालला आहे, पाणी योजना असू दे, संडास बाथरूम असू दे, रस्त्याची व्यवस्था असू दे, असं कुठेतरी वाटतंय की इथं 35 वर्षामध्ये लोकांची जी सेवा होत नाहीये ती कुठेतरी. एक मी गरीब माणूस आहे, मला लोकांची जाण आहे की मी या गरीबातून मोठा झालेला माणूस आहे. त्यामुळे मला लोकांची चळवळ असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आता इथे आलेलो आहे. आणि खरोखरच जर लोकांनी मला निवडून दिलं तर लोकांचे मी चांगले प्रश्न सोडवेन. किती मतदारांपर्यंत पोहोचला? एवढा मोठा प्रभाग आहे, एवढे मतदार आहे, तर किती मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात? मॅडम, आता माझा या जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून डोर टू डोर लोकांपर्यंत माझा प्रचार चालू आहे. आतापर्यंत मी 35,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मी हा 50,000चा वार्ड आहे, 15,000 हा वार्ड तुम्ही ह्या 2 दिवसात पूर्ण करणार. भारतीय जनता पार्टी